नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा आपल्या चॅनलवरती. तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलो होतो. आज माझा स्वतःवर जे घडलेलं आहे, जी हिरो सुपर स्प्लेंडर BS6ची जी गाडी आहे, त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आलेला आहे माझ्या गाडीमध्ये, की जे की म्हणजे बिना चावी म्हणजे चावी लावता न लावता ऑटोमॅटिकली स्टार्ट होत आहे आणि नंतर मग आपण जेव्हा स्विच ऑन करतो तेव्हा पूर्ण मीटर गायब होते आणि स्टार्टसुद्धा होत नाही. माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. मी शोरूमवर सुद्धा जाऊन आलेलो. शोरूमवाल्यांनी सांगितलं की बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. पण बॅटरीचा प्रॉब्लेम असताना देखील मी 15-20 दिवस झाले स्टार्ट करतो गाडी. व्यवस्थित चालत आहे. आणि अचानक असा प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही बघू शकता. कोणाला असा प्रॉब्लेम आला असेल तर कमेंटमध्ये सांगा. काय प्रॉब्लेमचं सोल्युशन केलं. याच्यानंतर मी मग नंतर शोरूमला घेऊन बॅटरीसुद्धा चेंज केली. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ हिरोच्या शोरूमपर्यंत किंवा त्यांच्या हेडपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की शोरूमवर गेल्यानंतर ते काही पण कारण सांगू शकतात आपल्याला, बॅटरी गेली हे ते, पण प्रॉब्लेम दुसरा टेक्निशियल प्रॉब्लेम असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, आता बघा हे बिना म्हणजे सेल्फ मारल्याची गाडी कशी स्टार्ट होते. हे हिरोवाल्यांचा एक प्रॉब्लेम आहे. आता क्लच दाबून आहे म्हणून ठीक आहे. आणि बघू शकता तुम्ही ब्रेकसुद्धा दाबलेला आहे इकडे मी. आता बघा मी चाबी चालू करतो आणि क्लच हे सेल्फसुद्धा दाबत नाही, तरी बघा गाडी कशी स्टार्ट होते. हे बघा सेल्फसुद्धा दाबलेला नाही आहे. माहिती नाही काय प्रॉब्लेम चालू आहे गाडीमध्ये, पण बिना सेल्फची गाडी स्टार्ट होत आहे. पुन्हा मी बिना गिअरमध्ये चालू करून दाखवतो, जेणेकरून गाडी समोर नाही जायला पाहिजे. हे बघा, आणि तुम्ही बघू शकता इथे बिना सेल्फ मारल्याची, बिना किक मारल्याची, फक्त चाबीच ऑन केल्यानंतर गाडी कशी स्टार्ट होत आहे. आणि तेसुद्धा गिअरमध्ये असताना अचानक असं काही पण बोलू शकते आणि समोर जाऊ शकते गाडी. आता मी ब्रेक पूर्ण दाबलेला आहे, पायाखाली आहे माझ्या ब्रेक पूर्ण. आता तुम्ही बघू शकता मी ऑन करतो आणि सेल्फसुद्धा लावत नाही, तरी गाडी स्टार्ट होते. बघा, बघितलं, हे अशी गाडी स्टार्ट होत आहे. हे बघा, हे बघा गाडी कशी करत आहे. आवाज तुम्हाला येतच असेल इंजिनचा. हे बघा, आता मी याला गिअरमधून काढून घेतो, जेणेकरून माझ्यासोबत काही घडलं नाही पाहिजे. हे बघा, आता मी गिअरमधून काढलेलं आहे. हे बघा, हे अशी करत आहे गाडी. हे बघा, माहिती नाही काय प्रॉब्लेम झालेला आहे, बिना सेल्फची स्टार्ट होत आहे. ॲज अ प्रूफ म्हणून एक व्हिडिओ काढून घेतलेला आहे याचा आपण. आता शोरूमला जेव्हा जाऊ आपण तेव्हा दाखवू त्यांना. बघा, किलोमीटरसुद्धा बघू शकता गाडीचं किती झालेलं आहे याच्यामध्ये. 41,934 आहे. म्हणजे जुना व्हिडिओ असला असं काही म्हणता येणार नाही त्यांना. मालेगाव हायवेवरती आहे सध्या मी. हे बघा, कधी कधी स्विच बंद असला तरी गाडी चालू आहे. बघा, सीटमधली मी चाबीसुद्धा काढलेली आहे. गाडीचा आवाज आहे तो सकाळी. हे बघा, गाडीमध्ये चाबीसुद्धा नाही आहे तरी गाडी स्टार्ट होत आहे. हे बघा, पुन्हा एकदा चाबी काढून दाखवतो तुम्हाला. चाबी काढलेली आहे तरी इंजिनचा आवाज बघा. हे बघा, इंजिनचा आवाज आहे का,
बघितलं इंजिनचा आवाज अजून सुद्धा येतोय. चाबी बंद आहे. आत्ता शोरूम केल्यानंतर हे सगळं प्रॉब्लेम तयार झालेला आहे नवीनच. आता काय करणार, आता ही स्टार्ट सुद्धा होणार नाही काही वेळ गाडी. बघू शकता, मी त्यांना सांगितलं होतं पण ते बोलले की बॅटरी खराब झाली. पण बॅटरी खराब झाल्यानंतर असा काही प्रॉब्लेम होत नाही. आता नेक्स्ट टाइम शोरूमला जेव्हा जाईल तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बघा आता किती वेळ झाला बघा त्याला. गाडी कधी स्टार्ट करणार, काय करणार, कामासमोरचे कसे होणार. हे बघा आता चाबी ऑन आहे तर आता गाडी ऑन होत नाही आहे. फक्त इंजिनमधून थोडासा आवाज येतो आहे स्पार्किंगचा. त्याच्यावरती काय बोलणार आता, हिरो कंपनीने कशी गाडी बनवली काय आता काय सांगू. आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाही आला. हे बघा आता गाडी ऑटोमॅटिकली स्टार्ट सुद्धा होतं आणि बंद सुद्धा होतं. आता काय करणार याला. आत्ता मागच्या सर्व्हिसिंग झाली ना तो तेव्हापासून हा प्रॉब्लेम एक तयार झालेला आहे नवीनच. आता बघू शकता इथं न्यूटनचा लाईट लागलेला आहे पण इकडे मीटरमध्ये 0 आहे, काहीच नाही आहे. मीटर बंद आहे. हे बघा असा एकच प्रूफ नाही, माझ्याकडे भरपूर प्रूफ आहेत. मी खूप वेळा काढले. हे बघा आता ॲटोमॅटिक स्टार्ट झाली वेळी. हे बघा आता हे काय दिसत आहे नाही. टाईमसुद्धा बघा हा इथं एक वाजलेला आहे याच्यामध्ये आणि ॲक्च्युली टाईम आता 3 वाजलेले आहे आणि त्यांच्या घड्याळामध्ये 1 वाजलेला आहे कसा तरी. आता बघू स्टार्ट करून होते का. नाही स्टार्ट नाही होत आहे गाडी. बघा पुन्हा बंद झाली. आता पुन्हा बघा ॲटोमॅटिक चालू झालेलं आहे मीटर. पुन्हा एकदा ट्राय करू आपण, किक मारून ट्राय. काहीच रिस्पॉन्स नाही. गाडीच बंद पडली. बघा याच्यामध्ये काहीच रिस्पॉन्स नाही. याच्यामध्ये मीटर बघा, मीटर चालू आहे. गाडी स्टार्ट करायचं काही नाव घेत नाही. थोडा वेळ थांबून आता पुन्हा स्टार्ट करून बघूया आपण थोड्या वेळाने. पण बघू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही. किकने स्टार्ट करून बघू आपण. आताशी स्टार्ट झाले बघा. माहिती नाही असा प्रॉब्लेम काय होतो इथं. बिना चावीची गाडी चालू झाली. काय समजा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.